24 जानेवारी शनिवारचा दिवस पुणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या बारामती पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अजितदादांच्या शुभ हस्ते कण्हेरी या गावी प्रचाराचा नारळ फोडण्यात आला होता। त्याप्रसंगी अजितदादांनी केलेल्या भाषणाची आता मोठी चर्चा रंगली आहे। आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले होते की मित्रांनो, हे जग कायमचं राहणार आहे, पण तुम्ही आम्ही आज असू उद्या नसू। काळाच्या नियतीच्या पुढे बोलावणं आल्यानंतर प्रत्येकाला जायचंय। याशिवाय काही दिवसांपूर्वी चाकण येथील जाहीर सभेत देखील त्यांनी लोकांना उद्देशून सल्ला दिला होता की राजकारण लय वंगाळ आहे, जमिनीचे पैसे आले तर राजकारणात पडू नका, धंदा पाणी करा, मस्तपैकी राहा, मुलाबाळांना शिकवा आणि निर्व्यसनी जीवन जगा। मंडळी, अजितदादांना जणू काही आपल्या मृत्यूची चाहूल लागली होती असं दर्शवणारे हे शब्द आहेत। दुसऱ्या बाजूला त्यांना त्यांच्या अपघाताची भीती देखील वाटायची। विशेषतः विमान प्रवासाच्या भीतीबद्दलचा त्यांचा एक जुना किस्सा सध्या चर्चेत आहे। त्याचबरोबर पुण्यातील लिफ्टमध्ये त्यांचा जो अपघात झाला होता त्याबद्दलही आता बोललं जात आहे। नियतीचा खेळ किती विचित्र असतो याची जाणीव करून देणाऱ्या अजितदादांच्या या दोन आठवणी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका। मंडळी, पहिला किस्सा आहे 17 जुलै 2024 चा। आषाढी एकादशीचा तो दिवस होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योग मंत्री उदय सामंत हे तिघे जण एका कार्यक्रमानिमित्त हेलिकॉप्टरनं नागपूरहून गडचिरोलीकडे जात होते। पावसाळ्याचे दिवस असल्यानं आकाशात ढगाळ वातावरण होतं। काळेकुट्ट ढग, पावसाला सुरुवात, खाली दाट धुकं, अशा परिस्थितीत अचानक त्यांचं हेलिकॉप्टर भरकटलं आणि थेट ढगांमध्ये शिरलं। पण शेवटी पायलटनं तत्परता दाखवत मोठ्या कौशल्यानं हेलिकॉप्टरचं सुरक्षित लँडिंग केलं। हा थरारक प्रसंग नंतर अजित पवारांनी गडचिरोलीतील भर सभेत मोकळेपणानं हसून सांगितला। अजितदादा म्हणाले की मगाशी निवेदकांनी बोलताना सांगितलं तसंच आम्ही हेलिकॉप्टर मधून उतरलो तेव्हा बाबा आत्राम देखील म्हणाले की आम्हाला वाटत नव्हतं तुम्ही याल म्हणून, कारण पाऊस होता, ढग होते। आता हेलिकॉप्टरनं कसं यायचं आणि कसं उतरणार, त्यामुळे आम्ही सर्वजण चिंतेत होतो। आता कदाचित कार्यक्रम कॅन्सल होईल आणि आम्हालाच भूमिपूजन करावं लागेल की काय, अशा प्रकारची शंका बाबा आत्राम यांना आली। हेलिकॉप्टरमधनं येताना सुरुवातीला नागपूरला बरं वाटलं, पण नंतर जे ढगात हेलिकॉप्टर शिरलं, इकडे तिकडे बघतोय ढगच दिसू लागले आणि आमचे देवेंद्र फडणवीस मात्र निवांत गप्पा मारत बसले। त्यांना म्हणलं, अहो बघा जरा बाहेर, काही दिसत नाहीये, कुठे झाड दिसेना, जमीन दिसेना, आपण ढगात चाललोय, कुठे चाललोय, काय चाललोय हे। त्यावर ते म्हणाले, काही काळजी करू नका, माझ्या आतापर्यंत 6 ऍक्सिडेंट झालेत आणि मी जेव्हा हेलिकॉप्टर आणि विमानात असतो त्यावेळेस ऍक्सिडेंट झाला तरी मला काहीच होत नाही, त्यामुळे तुम्हाला पण काही होणार नाही। त्यावर मी म्हणलं, अरे बाबा आता हे काय सांगतोय, एकतर पोटात गोळा आलाय, आज आषाढी एकादशी, सारखं पांडुरंगा पांडुरंगा नाव घेत होतो मनात, आणि या महाराजांचे आम्हाला उपदेश चाललेले होते की काही काळजी करू नका। पण खरोखरच येईपर्यंत ते खूप निवांत होते। ते म्हणले, मला याचा अनुभव आहे, माझे अनेक ऍक्सिडेंट झालेले आहेत, परंतु माझ्या कुठं नखाला देखील धक्का लागला नाहीये। तर अशा पद्धतीनं बापजादांच्या पुण्याईमुळे महाराज इथपर्यंत पोहोचलेले आहेत। त्यांची पुण्याई निश्चितपणे यावेळी उपयोगी पडलेली आहे। परंतु मित्रांनो, खरोखरीच सगळेजण जरा धाकधुकच करत होते। माझ्या उजव्या बाजूला उदय सामंत बसलेले होते। ते म्हणाले, दादा जमीन दिसायला लागलीये, खाली बघा खाली। मग म्हणलं, बरं झालं बाबा जमीन दिसायला लागली। मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु एकंदरीतच सगळ्यांनी काळजी घ्यायची असते। तर असा हा प्रसंग अजितदादांनी अगदी हलक्या फुलक्या शब्दात आपल्या भाषणात सांगितला होता। आता हाच किस्सा आठवताना अनेकांचे डोळे पाणावलेत। त्या दिवशी गडचिरोलीच्या पावसाळी ढगांवर मात करणारे अजितदादा आता मात्र बारामतीच्या आभाळाखाली हरपल्याची भावना कार्यकर्ते बोलून दाखवतायत। मंडळी, काळजाला चटका लावून जाणारी अजितदादांची अशीच एक दुसरी आठवण म्हणजे जानेवारी 2023 मध्ये पुण्यात लिफ्टमध्ये त्यांचा अपघात झाला होता। लिफ्ट 4थ्या मजल्यावरून थेट खाली कोसळली होती। त्यात अजितदादांसह इतर काही जण थोडक्यात वाचले होते। त्यानंतर या अपघाताचा अनुभव अजितदादांनी आपल्या विनोदी शैलीतून एका सभेत सांगितला होता। एका रुग्णालयात उद्घाटन केल्यानंतर अजितदादा आणि त्यांचे सहकारी जिन्याने उतरून खाली जात होते, परंतु त्यातल्या काहींनी लिफ्टने जाण्याचा आग्रह धरला। पण लिफ्टने जात असताना अचानक वीज गेल्यानं लिफ्ट धडकन खाली आपटली आणि सगळेजण थोडक्यात वाचले। तेव्हा अजितदादा मिश्किलपणे म्हणाले होते की बरं झालं थोडक्यात वाचलो, नाहीतर आज आपल्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला असता। मंडळी, अजितदादांनी आपल्या अपघाताचे असे अनुभव सांगताना सगळ्यांना हसवलं, पण 28 जानेवारीच्या विमान अपघातातून मात्र ते वाचू शकले नाही। त्यांच्या अकाली जाण्यानं आज बारामतीसह सगळ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे।
लोकांनी स्वतःहून शहरं, बाजारपेठा, दुकानं, कार्यालय बंद ठेवली आहेत. अजितदादांना शेवटचा निरोप देण्यासाठी बारामतीत अफाट जनसागर उसळलाय. लाख मेले तरी चालतील, पण लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे असं आपल्याकडे म्हटलं जातं. पण लाखो कार्यकर्त्यांना पोरकं करून आता अजितदादा कायमचे नॉट रिचेबल झालेत. मागे उरलाय तो फक्त कार्यकर्त्यांचा आभाळाला चिरणारा आक्रोश.